हॅलो ब्युटिफुल पीपल, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. आणि आज मी आलेली आहे माझ्या भाचीच्या घरी. भाची म्हणजे माझ्या मोठ्या नणंदच्या मुलीच्या घरी. तर तिथे आम्ही आता फिरायला आलेलो आहोत एका टेकडीवर. आणि मला दम लागलेला आहे, चढते मी आता इथे. आणि तिकडे मागच्या साईडला एक तलाव आहे. चला मी आधी चढते पटकन. एकतर मी शूज पण नाही आणलेले आहेत, सँडल घालून आलेली आहे. हाय, तू पोचली पण? हे लोक पोचले पण माझ्या आधी. मी व्हिडिओग्राफी करत होती. चला वरती गेल्यावर भेटते. सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि आम्ही निघालोय फिरायला. तर आज आहे माझी सेकंड शिफ्ट, म्हणून सकाळीच निघालोय आम्ही घरातून लवकर. 2च्या आधी मला घरी रिटर्न यायचं आहे. आणि आमच्या इथे CNG फिल करण्यासाठी गोपूजला यावं लागतं. गोपूज हे गाव आहे, तिथेच CNG स्टेशन आहे. तर आता आम्ही CNG फिल करून घेतो गाडीमध्ये आणि मग निघतो. पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि खूप छान वाटतंय बाहेर वातावरण. अजिबात ऊन नाहीये आणि असं थंडावा आहे, गारवा आहे हवेमध्ये. खूप मस्त वाटतं अशा वेळेस फिरायला. आणि माझे फोटोज तुम्हाला जर बघायचे असतील तर ते तुम्ही माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवर जाऊन बघू शकता. माझा इंस्टाग्राम ID आहे नीलम_K शिंदे. खूप छान छान फोटोज आणि रील्स मी अपलोड करत असते तिथे. काय करते तू? नाक टोचलं? दादा कुठे? किती मसर आहेत तुमच्याकडे? तू जाते मसर घेऊन? ती पण तुमची? ही पण ट्रॅक्टर तुला इथं चालवायला? अयो, किती झाडं लावली आहेत तुम्ही. हा, लिंबूची झाडं आहेत का सगळी? इडलिंबू. आला आला तुमच्याकडे आला. ह्याचं काय करायचं पण? इडलिंबूचं लोणचं खाते तू? खूप आलेत रे. आवडतं तुला लोणचं? बरं, मला नाही आवडत लिंबूचं लोणचं. ना हो, बोलवल्यावर कसे येतात लगेच. ही पिल्ल पण आहेत.
माझा हात भिजणार नाही तर. लॅपटॉप थोडा नाही पाहिजे. नाही बॅग येते. पिल्लू पकडायला येतं का? हातात नाही पकडायला आहे ना. तांदूळ खातात का? जवळ आले. तू कसं करतो? तुझं काय? पोरगी येते. ओके तुला. मला एक दे ना पिल्लू हातामध्ये पकडून. येईल का पकडायला तसं? पळून गेला. एवढ्या हळू जाते. भक्तीला सांगितलं होतं एक कोंबडीचं पिल्लू पकडून आण ना, तर आम्ही प्रयत्न करत होतो, बघूया तिला येते का पकडायला. आणि भक्ती आता दुसऱ्यांदा ट्राय करते पिल्लू पकडण्यासाठी. काय खाताय? शेंगा होय. कसल्या द्या? कसल्या ग? शसक्या का भाजलेल्या? भाजलेल्या ओल्या. होय. का परत कोंबड्या आल्या? मगाशी मज्जा आली ना. कोंबडीचं पिल्लू पकडताना मगाशी सगळ्या कोंबड्या माझ्या अंगावरती उडून आल्या आणि आम्ही एवढं हसलो, खूप हसलो. त्यांनी टॅटू काढले बघितला. कुठे? काय झाले? किरण. कोण? होय, यांचं नाव आहे किरण. तुम्हाला माहित नाही. नाही सांग. मी जाणार म्हणते कोण जाणार? हा हा. मी तुझी कोण आहे? आणि आणि हे कोण आहेत तुझे? म्हातारा. आजोबा. आजोबा आजोबा. मारत नाही. लाड करून घेते. केस गळतायत हो तिची. आणि इकडे रेडकू पळून जात आहे. ते पळून जाईल. ओ धरा ओ. पळायला बिचारा.
थकली मी एवढीशी टेकडी चढून. सगळे वरती पोहोचलेले आहेत. दम लागला पण खूप छान वाटतंय आणि ऊनसुद्धा नाही आहे. हाय, नाव सांग. भक्ती. यार तुम्ही लोक किती पटापट आला वरती. हा कुठे ती ना. नारळाची बाग आहे पण एवढं क्लिअर नाही दिसत आहे. हे तलाव आहेत की काय आहे? तिथे शेती आहे ना कोणाची, असंच आहे. शेतीचं पण पूर्ण भरतीच पाण्यानं, पाणी नसते इकडे. मग शेती तर करतच नसते. नाही म्हणून तर पडू नये असं. तिकडे तर बघा किती छान आहे. तिकडे ते लाल लाल दिसतंय ना, ती काय आहे मम्मा? तिकडे लाल लाल दिसतंय. हा काय आहे ती? लाल लाल. खरं खरं. हू. दर्शन बॅगच्या आडणी विना झालाय पण त्याला चाला येणं झाले पटापटा. टाटा करत आहे. वाव. आहेत ते पाय टाकून बसल्यावरती ते आपल्या पाय क्लीन करतात ते वाले मासे आहेत का? थंड आहे पाणी. तुला मस्त आहे इथे येऊन बसायला. नाही ते फक्त शेंग हलवते. 2 फूट 1 फूट काढा किती पोरं किती धरती. हा पोरगी दोघे काढा. आणि या परत सावलीला मला फोन लागला. तुझे केस लय गळत आहे तो. ते आपोआपच येतं. कुठलं चावतं? ती नाही चावत. ही नाही चावत. पकडा नाही मला नाही पकडायला. असं करायचं. बघू बोच काढलं तर नाही बोच करत ती. ती पोरगी आहे ती नाही काय करत. खूप सारी मज्जा केली आम्ही आणि आता निरोप घेण्याची वेळ आलेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी मी आशा करते. कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का, आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा
कारण मला असेच छान छान व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन भेटतं. थँक्यू फॉर वॉचिंग. काळजी घ्या. चलो बाय बाय.